सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आपले अनुभव शेअर केले आत्ता. आपले सगळ्यांचे जे काय म्हणतात एक इमोशन्स असतात ते सगळ्यांनी इथे एक्सप्रेस केले. थोडंसं आपण आता आउट ऑफ आपण याच्यातनं थोडं आपण आपला जो रेग्युलर आपण ज्यामध्ये असतो आपल्या दिवसाचा एक प्रत्येक मिनिट असतो जो आपण स्पेंड करतो आपण एक सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कुठल्याही केससाठी कुठल्याही आपण ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आहोत तेव्हा आपण ज्या गोष्टीसाठी काम करतो त्या गोष्टीला जेव्हा काम करताना त्याला एक वे असणं पण फार गरजेचं असतं. सो तो वे जो असतो तर तो वे जेव्हा आपण कुठलाही डिफाईन करतो त्याचं काम अजून खूप चांगल्या पद्धतीनं होतं. सो तो वे डिफाईन करण्यासाठीची पण ही आज मीटिंग आहे. आपण एक गॅदरिंग तर केलेलं आहेच आहे बट त्याला एक वे डिफाईन करणं आणि आपल्याला पुढचं कसं काम करायचंय याविषयी सुद्धा एक सगळ्यांना ओव्हरव्ह्यू असणं फार गरजेचं आहे. सो याबद्दल आपण दिवसभर आपण भरपूर काही डिस्कशन करणार आहेत. आपल्याकडे 2 ते 3 सेशन्स आहेत याच्यानंतर. हा सध्या आपला एक इंट्रोडक्टरी पार्ट चालू आहे आणि आपण सगळ्या गोष्टी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये एकमेकांना समजून घेत आहोत. तर मला सांगायला नक्की आवडेल की मी टेक्निकली काही न बोलता आपले प्रेझेंटेशन्स आहेत नंतर बट मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू एक वे फॉरवर्ड जो म्हणतो आपण कुठल्याही गोष्टीचा त्याचा एक जस्ट कंपॅरिझन एक तुम्हाला सांगू इच्छिते की आपण मागच्या वर्षी कुठे होतो. मागची मी एजीएम नाही म्हणत आहे, मी पूर्ण वर्षभराचा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगते की मग ते दोन्ही ग्रुपसाठी असेल इन्व्हेस्टमेंट आणि हॉलिडे. असं नाही मी पर्टिक्युलर आत्ता हॉलिडेबद्दलच बोलणार आहे पण ॲज अ आपण जेव्हा एक ग्रुप आपण एका रूफच्या खाली येतो तेव्हा आपण आपल्याकडे नेहमी आपण आपले ज्या वेळेला आपण एका रूफ खाली एक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्यावेळेला आपण एक डिफाईन केलेला जो वे आहे त्या वेमध्ये स्टेप बाय स्टेप आपण कसं जायला हवं आणि आत्तापर्यंत कम्पॅरेटिव्हली आपण मागे काय होतो आणि आत्ता काय आहोत आणि पुढे काय करायचं ह्या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. मग त्यामध्ये मला आठवतं जेव्हा मी आपण हे सगळं वर्किंग आपलं चालू होतं त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी जेव्हा मी रिमाइंड करते त्यावेळेला एक कन्सेप्ट होता आपला जेव्हा आपण तो स्मिता इन्व्हेस्टमेंट पासूनच स्टार्ट केलेला होता ज्याचं नाव होतं गो ग्रीन. हा एक वर्ड होता आणि गो ग्रीन हा जो जेव्हा वर्ड होता त्यामध्ये एक कन्सेप्ट ही होती की आपल्याकडे जे पेपर वर्क आहे बदलत्या काळानुसार आपल्याला गो ग्रीन नुसार आपण सुद्धा थोडं पेपर वर्क कमी करून थोडं डिजिटलायझेशन मध्ये जायला हवं. कारण पहिले 2 वर्ष 3 वर्ष जेव्हा आपण कंपनी आपल्या ग्रुपची स्टार्ट झाली होती त्यावेळेला आपण पेपर वर्क वरती होतो पण हळूहळू जेव्हा आपण डिजिटल वर्क वरती यायला लागलो गो ग्रीन ह्या कन्सेप्टला आम्ही बोलायला लागलो त्यावेळेला त्या गो ग्रीन मध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंटचा आधी फिजिकल पेपर वर्क कमी करून इन्व्हेस्टमेंटला आपण डिजिटल वर्क वरती घेऊन आलो. त्याचप्रमाणे आता जेव्हा आपण हॉलिडे बघतोय जेव्हा हॉलिडे आता हळूहळू आपण पुढे पुढे जातोय त्यावेळेला लास्ट इयर जर कोणी जी लास्ट इयरच्या पण एजीएम मध्ये जी आपण उभी होतो त्यावेळेला सगळ्यांना आठवत असेल किंवा लास्ट इयर आपण बघितलं तर आपण त्यावेळेला पेपर वर्क वरती होतो जर तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना किंवा शीट्स वगैरे यूज करायचो. यावर्षी आपण 60% आपण शिफ्ट झालेलो आहे CRM वरती. 60% आपण त्यावरती आहोत आणि आज इथे बसून सुद्धा मला दिसतंय की प्रत्येक जण काम करतंय मध्येच फोन अटेंड करतंय हॉलिडेचा पटकन काहीतरी काम चालू आहे कोणाचे तरी पेमेंट्स येत आहेत मला स्क्रीनशॉट येत आहेत मेसेजवरती. पण हे सगळं का शक्य होतंय कारण ते 60% डिजिटलायझेशन वरती आपण जे आत्ता शिफ्ट झालोय मी हॉलिडेच्या बाबतीत आत्ता सांगतेय. त्यामुळे तुम्हाला इमिडिएटली उद्या कोणते टूर आहेत त्याचं काही पेंडिंग आहे का. जसं काल स्वाती होती जेवताना मला काय म्हणते की उद्या माग ते क्लायंट जाणार आहे त्यांचा हँडओव्हर पेंडिंग आहे. हे कुठून आलं हे सगळं आपल्याला रिमाइंड करावं लागायचं बोर्डवर लिहिलेलं असायचं एक शीट बनवायचं डायरी समोर ठेवायचं की उद्या कोणता टूर आहे परवा कोणता टूर आहे. हे आता काय तुम्ही मोबाईल ओपन केला तुमचा की इमिडिएटली तुम्हाला कळतं की पुढचे 3 दिवस आपल्याला कोणतं अर्जंट प्रायोरिटी वर्क आहे. सो हे जे आहे ते मागचा वर्ष जर आपण विचार केला आणि यावर्षी जर आपण इथे उभे आहोत तर त्यावेळेला आपल्याला तो एक जर कम्पॅरेटिव्हली ग्राफ बघितला तर लास्ट इयर अँड हे इयर ह्या दोन्ही इयरमध्ये जो ट्रिमेंडस झालेला हा चेंज आहे तर हाच आहे आपला फ्युचर गोलचा सुद्धा प्लॅन. आता आपण 60% आहोत आपल्याला याला 100 नाही 200% पुढे न्यायचा आहे. हा नेक्स्ट इयरच्या एजीएम पर्यंतचा प्लॅन आहे. आणि हे सगळं का होतंय मी याच्यात काही केलेलं नाहीये मी फक्त जे आपल्याला गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यामध्ये जो तुम्ही डेटा फिल आउट करताय तुम्ही जो मला सपोर्ट करताय त्यामुळे हे मी 60% म्हणू शकते. आज जर त्यामध्ये 1% जर कुणी सुद्धा त्याच्यामध्ये स्वतःला मोल्ड नसतं केलं तर कदाचित ते 60% आपण अचीव्ह करू शकलो नसतो. त्यामुळे
आपल्या जर गोलबद्दल आपण विचार करतोय तर एक पायरी जी मी सांगते ती आपली डिजिटलायझेशनची. आता यामध्ये मी जेव्हा आता हाँगकाँगला आम्ही गेलो होतो त्यावेळेला जेव्हा फोरमवरती सर बसलेले होते आणि अजून अनेक दिग्गज त्याच्या आजूबाजूला बसले होते, त्यात पुन्हा गाडगिळीचे सर पण सरांच्या बाजूला बसलेले होते आणि तिथे AI विषयीचा तुम्ही इंटरव्ह्यू ऐकला असेल तर AI विषयीचा बराच त्याविषयी क्वेश्चन आन्सरिंग तिथे चालू होतं. तर मला एक वाक्य आवडलं तिथे, मी खूप डिजिटलायझेशनचा विचार करेल, मी खूप जास्त आपण खूप ॲडव्हान्स होऊ हा विचार करेल आणि मी खूप ॲनालिसिस करेन त्यावरती की आपण काय करायला हवं आणि काय नाही, आपल्या कंपनीला कसं ग्रो करायला हवं. बट पुन्हा गडकरीचे जे सर होते तिथे तर त्यांचं एक वाक्य होतं की एक्सपिरियन्स. तिथे तुमचं कितीही AI आलं, किती जरी काही आलं तरी तुम्ही जेव्हा त्यांचं गोल्ड विकत घेता त्यावेळेला त्याला टच केल्याशिवाय, ती गोष्ट बघितल्याशिवाय, ती गोष्ट फील केल्याशिवाय, घालून बघितल्याशिवाय ती गोष्ट एक्सपिरियन्स होत नाही. तर तोच विचार जेव्हा मी कम्पेअर करते आपल्या सर्व्हिस इंडस्ट्रीशी, आपल्या SOPs मध्ये किंवा आपला जो रेग्युलर वर्किंग आहे आपला, ते रेग्युलर वर्किंगमध्ये हे आपल्याला सुखकर करणारी जी गोष्ट आहे त्यासाठी हे CRM ओके आहे. पण आपल्या दोन्ही याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स हा जो प्रकार आहे हा कुठे ना कुठेतरी येतो. आता जसं हॉलिडे म्हणायला गेलो तर प्रत्येक व्यक्ती एखाद्या डेस्टिनेशनला जेव्हा स्वतः जातो, तिथलं एन्व्हायरमेंट फील करतो, त्यानंतरच तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो. आणि तो तिथे जाण्याचा का विचार करेल? कारण की आपण काय स्पीच करतो, आपलं स्पीच कसं आहे, त्याला इथे बसून जर आपण शिमला मनाली कसं आहे हे जर सांगू शकलो चांगल्या पद्धतीने तर तो एक्सपिरियन्स तो इथे तर आपल्या बोलण्यातनं घेईन आणि तो एक्सपिरियन्स पण जायला जाईल. तो ऑनलाईन खूप सर्फिंग करेल, तो भरपूर काही सर्फिंग करेल, पण आपण काय करतोय, आपण त्या पर्सनला तिथे जाण्यासाठी जे प्रवृत्त करणं असतं की आपल्या बोलण्यामधनं की इथे जाणं काय, कारण त्याची बकेट लिस्ट आहे, जग सगळ्यांना बघायचंय. कोणीच एकही पर्सन असा नसतो की ज्याला जग बघायचं नाहीये, तो त्याच्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी टाकत असतो. सो तो जो एक्सपिरियन्स हा वर्ड आहे ना, तो कुठेतरी सांगण्याचा उद्देश हा होता एक्झाम्पलचा की तो वर्ड आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. एक्सपिरियन्सच्या भोवती जर आपण काम केलं की एखाद्या पर्सनला जर आपल्याला एखादा एक्सपिरियन्स द्यायचा आहे तर तो आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि आपल्या सांगण्यातून हा त्याला इथे करून देऊ शकलो तर तो माणूस नक्की आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस आपल्याकडनं घेऊ शकतो आणि आपण त्याला ती देऊ शकतो. त्यामुळे डिजिटलायझेशन सोबत आपल्याला ह्या पण गोष्टी एक दोन्ही सायमल्टेनियसली जर ठेवता आल्या तर आपल्याला यापेक्षा चांगलं काम टुरिझममध्ये करता येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती की नेक्स्ट गोल जर म्हणायला गेलो तर आता जेव्हा आपण आज काय करतोय, आपण कुठलाही सीझन आला, एक सीझन आला आपला समर सीझन आणि एक आला विंटर सीझन, हे दोन सीझन सोडले त्याचे एक पर्टिक्युलर डेस्टिनेशन आपल्याला इकडे जायचंय, तुम्ही समर असेल तर इकडे जा, विंटर असेल तर तुम्ही या साईडला जा. आता नेक्स्ट इयरमध्ये आपण हे करत आलेलो आहे, पण गोलमध्ये जर आपण सांगायला गेलं तर अजूनही आपण बऱ्याच डेस्टिनेशनला टच केलेलं नाहीये. दिस इज फॉर मी स्मिता हॉलिडेज सांगते. जसं की आपण जपान आहे, जपानला अजून आपण बऱ्यापैकी चांगला गोष्टी करू शकतो. GIT मध्ये जी आहे इंटरनॅशनल GITs मध्ये आपलं काम बऱ्यापैकी होणं फार गरजेचं आहे. तर हे आपलं यावर्षीचं गोल असू शकतं की आपल्याला जर हे डेस्टिनेशन करायची असतील तर आपल्याला त्यासाठी स्वतः आधी एक्सपिरियन्स केलं पाहिजे ती गोष्ट की आपण जर ॲज अ टुरिस्ट फिरायला गेलो तर आपल्याला काय बघायला आवडेल तर तुम्ही समोरच्याला डिलिव्हर करू शकता. सो इथे जर कुठे कमी पडत असू आपण तर तिथे आपलं ते गोल शीटमध्ये असणं गरजेचं आहे की जी डेस्टिनेशन्स आपल्याकडे अजूनही आपण एक्सप्लोअर करत नाही, आपण 30 डेस्टिनेशन सांगतोय. समराला हे करत आहे जून, जुलै, ऑगस्ट तिथे. जसं यावर्षी मी आणि प्राची मॅडम आम्ही हे डिस्कस केलं होतं की आपण व्हॅली ऑफ फ्लॉवर करायला हवं, कारण त्यावेळेला आपण फक्त लेह लडाख सांगतो, आपण बाकी काही सांगतच नाही. किंवा आपण युरोप आपण त्या डेस्टिनेशनला करतो तर आपण ती गोष्ट करायला हवी. तर हा जो आहे हा गोल सेट जो आहे 1, 2, 3, तर हे जे आहे हे आपल्याला कुठेतरी आपल्याला ॲड करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी स्वतःचा एक एक्सपिरियन्स आणि एक माइंडसेट चेंज करायचा आहे आपल्याला येणाऱ्या नेक्स्ट इयरमध्ये. तो काय चेंज करायचा आहे की आपल्याला समर, विंटर एवढेच डेस्टिनेशन हे न करता आपल्याला अजून कोणते डेस्टिनेशन करता येतील याविषयी पण विचार करायचा आहे. अचानक व्हिएतनाम बूम झालं, अचानक अझरबैजान बूम झालं, अचानक कझाकिस्तान बूम झालं यावर्षी. अल्माटीला जायचंय लोकांना, बाकूला जायचंय, हे यावर्षी व्हिएतनाम अचानक भरपूर इन्क्वायरीज यायला लागल्या. हा ट्रेंड चेंज केला तर ट्रेंड सेटर कसं बनता येईल आपल्याला हे सुद्धा आपल्याला यावरती विचार करावा लागेल. सो हा या नेक्स्ट इयरचा आपला प्लॅन जो आहे तो याच्यामध्ये आपल्या गोल शीटमध्ये आला पाहिजे.
त्याचबरोबर आपला जो इन्क्रीजिंग क्लायंट बेस आहे, FITs आपण बेस्ट करतोय. कुठल्याही क्लायंटला कुठलाही एक्सपिरियन्स देताना म्हणजे जो FIT क्लायंट आहे त्याचा एक वेगळा अनुभव असतो की त्याला त्याच्या पद्धतीने, त्याच्यानुसार, त्याला त्याच्या टायमिंगनुसार सगळ्या गोष्टी हव्या असतात. पण त्यात मायन्यूट जे गोष्टी असतात की खूप छोट्या छोट्या गोष्टी, की जसं की तिथे गेल्यानंतर मला जे इनपुट्स मिळालेले आहेत सगळ्यांकडनं, की आपल्याकडे जी डिटेलिंग प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणतो आपण, मग त्यासाठी गणेशजी असतील किंवा प्राची मॅडम असतील, यासाठी प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला खूप चांगलं काम करता येऊ शकतं कंबाईनली. की जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जर चांगल्या पद्धतीने मायन्यूट डिटेल सहित झाला, जसं की साधा आहे एंट्री तिकीट्स पण आपण त्यामध्ये आपण म्हणतो की तुम्ही तिथे काढून घ्या, पण ती एंट्री तिकीट्स जी आहेत जर आपण इथून बुक करू देऊ शकतो, तर जो लक्झरी एलिमेंटवाला क्लायंट आहे किंवा जो ज्यांना तिथे गेल्यानंतर हेक्टिकनेस नसतोय, सगळं हातात हवं आहे, तर तिथे तो पॉईंट पण जर ॲड केला, त्यासाठी आपलं जे कॉन्ट्रॅक्टिंग आहे किंवा आपल्या त्या गोष्टी आहेत त्या तिथे आपल्या चांगल्या पद्धतीने असायला हव्यात. तर यासाठी आपल्याला काही काम करताना तर हे आपलं पुढचं गोल असायला हवं. प्लस आपल्या पुढच्या प्रेझेंटेशन्समध्ये आपण बाकी गोष्टी पण बोलणार आहोतच, ज्या आपल्या गोलशी निगडीतच आहेत. मी आत्ता जे बोलतीये ते सगळं काही एका सर्कल भोवती फिरत आहे. तर सर्कल आपण काही थोडा आपण जो सेशन आपला नेक्स्ट आहे त्यावेळेला आपण तो त्याच्याशी कनेक्ट करूयातच. बट जसं मी सांगितले 3 पॉईंट्स, की जसं डिजिटलायझेशन आहे तिथे तर आपल्याला जायचं आहे, बट आपल्या एक्सपिरियन्स सोबत ते सुद्धा मॅच करायचं आहे. सगळंच ऑनलाईन आपण करण्याचा प्रयत्न करतोय, बट त्याच्यासोबत तो एक्सपिरियन्स देता जर आला तर अजून आपण बेटर करू शकतो. सेकंड थिंग जी आहे, आपल्याला न्यू प्रोडक्ट्स, न्यू डेस्टिनेशन्स आणि आपले जे समर आणि जे याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो ते, आणि इंटरनॅशनल टूर्स, हे यावर्षीचं आपण गोल सेट करू शकतो आणि त्या पद्धतीनं आपण काम करू शकतो. अजून एक मला सांगायला आवडेल की अजून तुम्ही जे रेग्युलरली CRM वापरताय, सध्या जी काही आपण IT डेव्हलपमेंट करतोय, आता आपल्या जेवढ्या ब्रांचेस, आज नगर ब्रांच आहे इथे आपल्यासोबत आहे, त्यानंतर आपली मुंबई ब्रांच ओपन होती, मग त्यात इन्व्हेस्टमेंट असेल किंवा हॉलिडे असेल, सगळ्या ब्रांचेस आपण आपल्या IT इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमधनं कनेक्टेड केलेले आहे. ठीक आहे, त्यात काही आपण जर ग्लिचेस असतील तर ते यावर्षी आपण फायनलाइज करू शकतो आणि ते इमिडिएटली पण होऊन जाते. बट अगदी मायन्यूट काही गोष्टी आहेत, पण एक आहे की तुम्ही आत्ता इथे बसून जरी तुमचा लॅपटॉप समजा तुम्ही ओपन केला तर तुम्ही आपल्या ऑफिसशी कनेक्ट होऊ शकता. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण खूप चांगलं बनवलेलं आहे, त्याला अपग्रेडेशन आपण चांगलं करू शकतो. म्हणजे आज जगाच्या कुठल्याही कॉर्नरवरती जाऊन जर तुम्ही काम करायचं असेल तर तुम्ही ऑफिसशी कनेक्ट होऊ शकता, इतकं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे रेडी आहे. त्याचं युटिलायझेशन जर सगळेजण यावर्षी अजून चांगल्या पद्धतीने एक्सपेक्टेड आहे जर करू शकले, तर मला असं वाटतं की तिथे आपण अजून अचिव्हमेंट आपल्याला स्मूथ जाईल. आपले जे टार्गेट्स अचीव्ह करायचे त्यासाठी बऱ्याच गोष्टी स्मूथ जातील. रिगार्डिंग CRM मी तुम्हाला पुन्हा बॅक टू तिथे येते की खूप सारे नवीन फीचर्स ऑलरेडी आलेली आहेत, त्याची ट्रेनिंगही मी दिलेली आहे, पण ते 100% युटिलायझेशन अजून त्याच्यामध्ये अजून सुरू नाही झालेलं. तर आजच्या दिवशी मी सगळ्यांना पुन्हा एकदा एक तो नोट करण्यासाठी पॉईंट सांगेल की जी न्यू फीचर आत्ता आपण रिसेंटली लॉन्च केलेली आहेत ती पण जर तुम्ही पुन्हा 100% तर 60% आपण 70% जाऊ शकतो लवकरात लवकर. त्यामुळे या गोष्टी आहेत. तर सांगून मी माझे हे थांबवते, आणि अजून काही कोणाला त्याबद्दल असेल तर आपण कंटिन्युअसली टचमध्ये आहोतच, आणि या सगळ्या गोल्सला अनुसरूनच आपला पुढचा जो काही वर्किंग आहे त्या पद्धतीने चालत राहील. थँक्यू. येस.